हॅलो स्टुडंट, आज आपण मुलांनो सायन्स फर्स्ट चॅप्टरचे एक्झरसाइजमध्ये क्वेश्चन नंबर 7 म्हणजे आपल्याला एक प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. 4 प्रॉब्लेम आहेत बघा, ABCD. तर एक एक क्वेश्चन मी रीड करतो, जरा तुम्ही पण टेक्स्टबुक ओपन कराल, पेज नंबर 17मध्ये बघा जरा प्लीज. ते मुलांनो क्वेश्चन रीड करतो बघा. ए बघा, ॲन ऑब्जेक्ट मूव्ज 18 मीटर इन द फर्स्ट 3 सेकंड. म्हणजे S1 तुम्हाला 18 मीटर दिलेले आहे आणि फर्स्ट 3 सेकंडमध्ये तुम्हाला दिलेले आहेत, म्हणजे T1 3 सेकंड. त्याच्यानंतर फर्स्ट 22 मीटर इन द नेक्स्ट बघा, सेकंड मुवमेंट दाखवले आहे, डिस्प्लेसमेंट दाखवले आहे, S2 22 आणि T2 तुम्हाला 3 सेकंद आहे. आणि नेक्स्ट 3 सेकंदमध्ये 14 मीटर तो कवर करतो, मूव्ह होतो बघा. म्हणजे S3 तुम्हाला 14 मीटर आणि T3 तुम्हाला 3 सेकंद. एक ऑब्झर्व तुम्ही केलं मुलांनो, तर सिम्पल फॉर्ममध्ये तुम्ही लक्षात घेऊ शकता. मीटर म्हणजे ते डिस्प्लेसमेंट आहे, S तुम्ही घेऊ शकता, आणि सेकंद म्हटल्यानंतर तुम्ही T घेऊ शकता बाळांनो. ओके, तर 3 स्टेजेसमध्ये तुम्हाला इथं दिलेले आहे. तर तुम्हाला ॲव्हरेज स्पीड बरोबर काय फॉर्म्युला आहे, तर S1 प्लस S2 प्लस S3 आणि अपॉन T1 प्लस T2 प्लस T3 याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू पुटअप करायचे आहेत. आफ्टर पुटिंग द व्हॅल्यूज, तर 18 प्लस 22 प्लस 14 न्युमरेटरमध्ये 3 प्लस 3 प्लस 3 सेम सेकंद दिलं बघा. 54 अपॉन 9, 9 6 जा 54, आणि अशा रूपात तुमचं एक ॲन्सर येईल बघा. ओके, बघा इथं ॲन्सर आपण काढलेला आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल, सिम्पल फॉर्ममध्ये बघा. आता पुढला प्रॉब्लेम आपण रीड करूया बाळांनो. तर प्रॉब्लेम काय दिला बघा, ॲन ऑब्जेक्ट ऑफ मास 16 kg. तर 16 kg मास आहे. ॲक्सेलरेशन तुम्हाला दिले बघा. लगेच ॲक्सेलरेशन म्हटल्यानंतर तुम्हाला लगेच त्याचा युनिट समजायला पाहिजे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि फोर्स विचारलेला F तुमच्या लक्षात यायला पाहिजे. फॉर्म्युला न्यूटन्स सेकंड लॉ तुम्हाला माहिती आहे. F इज इक्वल टू ma. मासमध्ये व्हॅल्यू पुटअप करणार 16, ॲक्सेलरेशन 3, आणि मग 16 × 3 48 न्यूटन तुमचा ॲन्सर येईल बघा. आणखीन त्याने सेम फोर्स अप्लाइड असेल, क्वेश्चन रीड करा बघा. इफ द सेम फोर्स अप्लाइड ऑन द ऑब्जेक्ट ऑफ द मास 24. आता मास त्याने चेंज केलेला आहे, फोर्स तेवढंच ठेवलेलं आहे, तर ॲक्सेलरेशन त्याने विचारलेलं. पुन्हा न्यूटन्स सेकंडला तुम्हाला यूज करायचं. F इज इक्वल टू ma. हे जे एम मुलांनो आहे राईट साईडला, ते लेफ्ट साईडला तुम्ही डिनॉमिनेटरमध्ये म्हणजे डिवाईड करा, म्हणजे तुमचं इक्वेशन म्हणजे तुमचा फॉर्म्युला प्रॉपर फॉर्ममध्ये येईल बघा. तherefore ए काढायचं आपल्याला. ते मास जे होतं ते आपण डिवाईड केलं, व्हॅल्यू पुटअप करा 48 अपॉन 24, आणि म्हणजे तुमचा ॲन्सर येईल 24 2 जा मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, तर आता थर्ड क्वेश्चन बघा मुलांनो. थर्ड क्वेश्चन मुलांनो जरा रीड करतो बघा. अ बुलेट हॅविंग अ मास ऑफ 10 ग्रॅम. म्हणजे मास तुम्हाला बुलेट म्हणजे मराठीत त्याला गोळी म्हणतो आपण. M1 तुम्हाला 10 ग्रॅम दिलेलं आहे. ग्रॅमचं KGमध्ये कन्वर्ट करताना माहिती आहे आपलं 1000ने डिवाईड करायचं. 1 1 0 कट होईल मुलांनो, आणि मग 1/100. आता 1/100 म्हणजे किती होणार, तर 1/10चा स्क्वेअर होतो बघा. न्युमरेटरमध्ये जाताना 10चा पॉझिटिव्ह स्क्वेअर निगेटिव्ह होते. आपल्याला 7th स्टँडर्डपासूनच माहिती आहे की 1/a⁻x करता बघा, आठवत असेल तुम्हाला a⁻−x. आता लक्षात आलं असेल तुमच्या. आता मग व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर बघा, M1 तुम्ही प्रॉपर फॉर्ममध्ये करून घेतलं. आणखीन तुम्हाला त्यांनी काय काय दिले बघा, क्वेश्चनमध्ये रीड करतो. विथ अ स्पीड दिलेलं 1.5 मीटर्स पर सेकंड. बघा, स्पीड म्हणजे मीटर पर सेकंड हे स्पीडचं युनिट आहे, मीटर पर सेकंड आहे, डोंट फॉरगेट. आणि 1 पॉईंट म्हणजे यू इनिशियल स्पीड दिलेलं आहे. फॉर प्लँकसाठी म्हणजे फळीसाठी आता मुलांना जर ऑब्झर्व केलं तर पेनेटेड अ थिक वुडन प्लँक ऑफ द मास 90 ग्रॅम दिलेलं आहे त्या प्लँकचं, म्हणजे त्याला मराठीत त्याला फळी म्हणतात. पुन्हा ग्रॅमचं KGमध्ये करताना 1000ने डिवाईड करा, 1 1 0 कट करा. आता मगासारखाच 100 म्हणजे 10चा स्क्वेअर आहे, ते वर म्हणजे न्युमरेटरमध्ये जाताना 10⁻² येईल, निगेटिव्ह पॉवर येईल. आणि नंतर मुलांनो तुम्ही ऑब्झर्व केलं बघा, आणखीन त्यांनी इनिशियली ॲट रेस्ट. आता रेस्ट ते क्वेश्चनमध्ये दिलं आहे, म्हणजे त्याचा इनिशियल व्हेलॉसिटी ते U2 म्हणजे प्लँकसाठी 2 घेतलेलं आहे, बुलेटसाठी 1 घेतले बघा, हे U2 आहे बघा. तर 0 मीटर पर सेकंड तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. आणखीन बघा, फायनल व्हेलॉसिटी दोघांसाठी तुम्हाला V घ्यायचं आहे, कॉन्स्टंट आहे, सेम आहे, दिलेलं आहे बघा. द बुलेट गेट्स एम्बेडेड इन द प्लँक अँड बोथ द मूव्स टुगेदर. मूव टुगेदर म्हणजे काय, तर त्याची फायनल व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, तर डिटरमाइन देअर व्हेलॉसिटी. मग तेच विचारलेलं आहे. बाय द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, हे माहिती आहे बघा. P इज इक्वल टू MV हा फॉर्म्युला आहे बघा. दोन साईडला आता आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. हे लॉ ऑफ कन्झर्वेशनचं मी तुम्हाला अगोदरच व्हिडिओमध्ये थेरी शिकवलेली आहे बघा. तर M1U1 बघा माहिती आहे, M1U1 प्लस M2U2 इज इक्वल टू, हे इनिशियलसाठी आहे. दोन्ही बॉडीचं मास म्हणजे M1 हे तुमचं बुलेटसाठी आहे, M2 हे प्लँकसाठी आहे. पुन्हा फायनल व्हेलॉसिटीसाठी M1V1 प्लस M2V2, इथं फक्त व्हेलॉसिटी चेंज झाली आहे, V1 आणि V2 बस. आता लक्षात आलं असेल. व्हॅल्यू पुटअप करा, आत्ता सांगितल्याप्रमाणे या व्हॅल्यू पुटअप केलेत बघा. 0ला मल्टिप्लाय केलं तर ॲन्सर 0 येणार आहे. मी डायरेक्ट फटाफट तुमच्या लक्षात येईल बघा. इज इक्वल टू दिलेलं आहे बघा, आणि त्यानुसार तुम्ही
V1 V2 आहे तिथे तुम्हाला V पुटअप करायचं आहे आणि मग 10⁻⁹ आणि 9 इथं 1 आहे म्हणजे 1 आणि 9चे ॲडिशन किती होते 10⁻². कॉन्स्टंट आहे बाळांनो. तर 1 प्लस हा 1 आहे आणि इथं 9 आहे. 9 + 1 10 होते बघा, लक्षात आलं असेल तुमच्या. आणि राईट साईड लेफ्ट साईडला बघा तर 1.5 आणि 9 किती होतं टोटल. तर तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर इथे 0 येते हे बाळांनो. हे 0 आलं म्हणजे फक्त तुमचं एवढंच ॲन्सर आलेलं आहे 1.5 × 10⁻². आता आणखीन तुम्हाला जर ऑब्झर्व केलं तर 10⁻² तुम्ही इथं डायरेक्ट पण कट करू शकता. आणि म्हणजे राहिलं काय बघा तर 10 आहेत ते इथे म्हणजे लेफ्ट साईडला डिवाइड होतील. मग 10ने डिवाइड केलं तर किती होणार आहे तर 0.15 मीटर/सेकंड येईल. आला असेल बघा लक्षात. आता पुढला प्रॉब्लेम बघू. ओके बघा, प्रॉब्लेम रीड करतो पहिला मी तुमच्या जास्त लक्षात येईल. काय दिले बघा, अ पर्सन स्विम 100 मीटर. मीटर म्हणजे बघा एस आलेलं आहे मीटर इन द फर्स्ट 40 सेकंद. पहिला जो प्रॉब्लेम आपण सॉल्व केला तसं S1 तुम्हाला दिलेलं आहे 100 मीटर. तर T1 40 सेकंदमध्ये. नंतर तो काय करतो बघा 80 मीटर इन द नेक्स्ट 40 सेकंद. 80 मीटर नेक्स्ट 40 सेकंदमध्ये. आणि आणखीन सांगितलं 45 मीटर इन द 20 सेकंद. 45 इन 20 सेकंद. बघा इथं टाईम चेंजेस आहेत. मग अशी टाईम सेम होतं 3 लक्षात. आणि तर त्यानुसार आपल्याला ॲव्हरेज स्पीड काढायचं आहे. आत्ताच फॉर्म्युला लिहिला तो फॉर्म्युलामध्ये आपल्याला व्हॅल्यू अगोदर पहिल्या प्रॉब्लेममध्येच पाहिलं बघा सेम आहे. व्हॅल्यू पुटअप करा आणि मग कॅल्क्युलेशन करा, ॲड करा. आणि 225 तर न्युमरेटरमध्ये, डिनोमिनेटरमध्ये 100 येत आहे. 100 डिवाइड केलं तर ॲन्सर येईल 2.25. माहिती आहे बघा 2 0 आहेत म्हणजे तुम्ही राईट टू लेफ्ट 2 डिजिट तुम्ही ॲडजस्ट करणार. आणि स्पीड म्हटल्यानंतर युनिट काय मीटर/सेकंद. ओके, तर अशा रूपात तुमचे हे टेक्स्टबुक प्रॉब्लेम क्लिअर झालेले आहेत बघा. आता आणखीन आपण काही अनसॉल्ड प्रॉब्लेम आहेत ते बघू आपण. आता टेक्स्टबुक पेज नंबर 11मध्ये ओपन कराल बघा. सॉल्ड एक्झाम्पल आहे. प्रॉब्लेम वाचतो, जरा ओपन करा प्लीज. बघा लक्षात नसेल तर पुन्हा रीड करा, पुन्हा व्हिडिओ ओपन करा, तेव्हा तुमच्या लक्षात येईल. प्रॉब्लेम वाचतो. ॲन ॲथलेट इज रनिंग ऑन अ सर्क्युलर ट्रॅक. बघा सर्क्युलर ट्रॅक तुम्हाला इथे दाखवलेलंच आहे बाळांनो. हा बघा सर्क्युलर ट्रॅक आहे आणि तो रनिंग करतो आहे. आणि ही रन्स अ डिस्टन्स ऑफ 400 मीटर इन 25 सेकंद. मग डिस्टन्सचा बघा मीटर म्हटल्यानंतर डिस्टन्स आलं, सेकंद म्हटल्यानंतर टाईम आलं. लक्षात आलंच बघा. ॲव्हरेज स्पीड तुम्ही काढू शकता डिस्टन्स अपॉन टाईम. हा एक फॉर्म्युला आहे. 400/25. तुम्ही 5ने डिवाइड करा. 5 5 5 8 80/5 म्हणजे तुमचा ॲन्सर 16 मीटर/सेकंद आलं बघा. ओके, आता आणखीन त्यांनी क्वेश्चन विचारलं व्हॉट इज द ॲव्हरेज स्पीड. आत्ताच काढलं बघा. आणि व्हेलॉसिटी. तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. तर इथे तुम्ही जर थोडं निरीक्षण केलं तर मुलांना बघा सर्क्युलर पाथमध्ये मूव्ह होते. इथून तो स्टार्ट झालेला आहे आणि तो पुन्हा इथे आला की त्याचा डिस्प्लेसमेंट 0 असते. मी तुम्हाला व्हिडिओमध्येच ऐकवलं की डिस्प्लेस होतं म्हणजे काय, तर बॉडी ती जी आहे की तो कोणी व्यक्ती असेल तर तो मुलांना पोझिशन चेंज करतो, प्लेस बदलतो. तर पुन्हा मुलांना त्याच प्लेसवर तो इथे आलेला आहे म्हटल्यानंतर त्याचा डिस्प्लेसमेंट 0 असेल. मग न्युमरेटरमध्ये डिस्प्लेसमेंट 0, टाईम तुम्हाला जे दिलेलंच आहे त्यानुसार तुम्ही पुटअप करा 25 सेकंद. आता न्युमरेटर 0ला जर नंबरने कुठल्याही नंबरने डिवाइड केलं तर ॲन्सर काय येतं 0 येतो बाळांनो. हे तुमच्या लक्षात आलं असेल बघा. आणि ॲव्हरेज स्पीड काय येईल तर 0 मीटर/सेकंद येईल. लक्षात आलं का बघा, सिम्पल आहे. आणखीन असाच सेकंड प्रॉब्लेम आपण बघूया. आता आपण जर प्रॉब्लेम रीड करतो बघा, एकदम इझी आहे, काहीच प्रॉब्लेम नाही बघा. द एन एरोप्लेन टॅक्सीज ऑन अ रनवे फॉर 30 सेकंद. तुम्हाला तुम्हाला दिलं बघा 30 सेकंद विथ ॲक्सेलरेशन म्हटल्यानंतर लगेच तुम्हाला युनिट लक्षात यायला पाहिजे मीटर/सेकंद². तर त्यांनी विचारलेलं बिफोर टेकिंग ऑफ. तर हाऊ मच डिस्टन्स म्हणजे तुम्हाला स्पीड डिस्प्लेसमेंट विचारलेलं आहे. वुड इट हॅव कवर्ड ऑन अ रनवे. तर एस तुम्हाला विचारलेलं आहे बघा. आपल्याला आवश्यकतेनुसार तुम्ही जे काय तुम्ही आता डेटा काढलेला आहे तर टी तुम्हाला माहिती आहे, ए माहिती आहे, तर एस विचारलेला आहे. तर फॉर्म्युला तुम्ही जो ऑब्झर्व केलात आता इनिशियल वेलॉसिटी त्याची काय असेल 0 असेल. आणि लक्षात एरोप्लेन टॅक्सेस ऑन अ रनवे फॉर 30 सेकंद विथ ॲक्सेलरेशन त्यांनी दिलेलं आहे म्हणजे बिफोर टेकिंग ऑफ. लक्षात नाही इनिशियल वेलॉसिटी त्याची 0 असेल आणि त्यानुसार आपल्याला इथे व्हॅल्यू पुटअप करा. यूची व्हॅल्यू तुम्ही इथे पुटअप करता 0. टी तुम्हाला 30 सेकंद दिलेलं आहे. 1/2 न्यूटन्स लॉज ऑफ मोशनचा सेकंड फॉर्म्युला माहिती आहे की S = UT + 1/2 AT². ए तुम्हाला 3.2 दिलेलं आहे. टी तुम्हाला 30 पुन्हा व्हॅल्यू पुटअप करायचे. आता आफ्टर सॉल्विंग बघा रब करतो. सॉल्विंग केल्यानंतर 0ला मल्टिप्लाय केलं तर ॲन्सर 0 येते माहिती आहे आपल्याला. आता 2ने डिवाइड केलं तर 3.2ला 1.6 येईल बघा. आणि 1.6 आणि 30चा स्क्वेअर 900 आणि पुन्हा 1.6 मल्टिप्लाय करून टोटल तुमचा ॲन्सर बघा 1440 म्हणजे 1440 असं तुमचं मीटरमध्ये डिस्टन्स हे तुम्हाला जे त्याने विचारलेलं आहे हे तुम्ही फाइंड करू शकता. एकदम सिम्पल आहे बघा. आणखीन काही आपण बघूया. थर्ड प्रॉब्लेम बघा.
बघा थर्ड प्रॉब्लेम आता आपण ऑब्झर्व करूया, एकदम सिम्पल आहे. तर कांगारू कॅन जम्प. बघा मुलांनो, कांगारू इथे आहे, तुमच्या लक्षात आलं असेल, आणि तो जम्पिंग करतो आहे मुलांनो. तर जम्पिंग करतो आहे म्हणजे तो वर अशी उडी मारतो आहे, बघा लक्षात आलं असेल. तर तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर नीट जरा बघा, क्वेश्चन तुम्हाला विचारले इनिशियल व्हेलॉसिटी, आणि जेव्हा तो जम्पिंग केल्यानंतर मुलांनो आफ्टर जम्पिंग तो ह्या हाईटवर इथे येतो आहे बघा. मग तिथे तो थांबणार आहे, तिथे एका विशिष्ट उंची आल्यानंतर तो थांबणारच आहे, माहिती आहे तुम्हाला बॉलप्रमाणेच. तर व्ही तुमचा फायनल व्हेलॉसिटी व्ही 0 लक्षात घ्या तुम्ही. आणि जेव्हा अपवर्ड डायरेक्शनने जेव्हा तुम्ही जाता बघा, इथे इथे तुमचा कांगारू आहे तो, आणि तो इथे एवढ्या हाईटवर तो जम्पिंग करतो आहे. तर ॲक्सेलरेशन का असेल तर -g असेल अपवर्ड डायरेक्शनने, म्हणजे अर्थ ग्रॅव्हिटीच्या अपोजिट डायरेक्शन जात आहे तुम्ही. ओके, आणि एसची इथे तुम्ही एच घेऊ शकता किंवा एस पण तुम्ही घेऊ शकता. ओके, आणि त्यानुसार तुम्हाला त्या व्हॅल्यू इथे पुटअप करायचे आहेत, बघा लक्षात आलं असेल. तर यू तुम्हाला विचारलेलं आहे व्हेलॉसिटी व्ही 0 का, तर आत्ताच सांगितलं की इथे तो आल्यानंतर 0 असणार बघा. ए मायनस का, तर व्हर्टिकल डायरेक्शनने निगेटिव्ह घ्यायचं आणि अपवर्ड डायरेक्शन तुम्ही जाता, म्हणून एची व्हॅल्यू म्हणजे जी आहे, जीची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर इथे मला न्यूटन्स थर्ड लॉ तुम्हाला यूज करायचा आहे, v²=u²+2as, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. बघा आपल्याला जसे तुम्हाला डेटा दिलेला आहे, आता इथं टी नाही आहे, त्याच्यानुसार तुम्हाला जसा डेटा दिलेला आहे, तर फर्स्ट मोशनचा फॉर्म्युला काय, v=u+at आहे. सेकंडमध्ये पण टीच आहे बघा, s=ut+1/2at². पण थर्डमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर टी नाही आहे, त्यानुसार तुम्हाला न्यूटन्स लॉज ऑफ मोशन थर्ड फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. बघा व्हॅल्यू पुटअप करूया आपण. v0 आहे, व्हॅल्यू पुटअप करतं. यू तुम्हाला काढायचं आहे, फाईंड करायचं आहे. ए म्हणजे जी -9.8 आणि एस म्हणजे 2.5. ओके, तर प्लस मायनस इथं तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर मायनस होणार आहे, प्लस मायनस मल्टिप्लिकेशनचं रूल. बघा प्लस आहे, हे प्लस आहे आणि हे मायनस आहे, प्लस मायनस मायनस होईल. आणि आफ्टर मल्टिप्लिकेशन किती येणार आन्सर, तर 49. बघा 5 × 9.8 म्हणजे 49 तुमचं येणार आहे. 49 मायनस आहे राईट साईडला, तर लेफ्ट साईडला तुम्ही प्लस करणार ते, आणि मग u²=49 आणि स्क्वेअर रूट काढलं तर किती येणार, एकदम सिम्पल आहे बघा, 7 मीटर पर सेकंड. ओके, तर सिम्पल फॉर्ममध्ये आहे बघा. आणखीन आपण प्रॉब्लेम बघूया, 4th नंबर. बघा सिम्पल पहिलं प्रॉब्लेम रीड करतो बघा. क्वेश्चन नंबर 4 बघा, पेज नंबर 11. तर प्रॉब्लेममध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर एकदम सिम्पल, मोटार बोट आहे, स्टार्ट्स फ्रॉम द रेस्ट, म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे. बघा कसं काय लिहायचं हे सांगतो, नीट लक्ष द्या. काय सिक्रेट आहे ते समजून घ्या, तुमचं नीट लक्ष असेल बोलते त्याच्याकडे तर तुम्हाला समजेल, नाही तर समजायचं नाही. बघा मूव्ज विथ युनिफॉर्म ॲक्सेलरेशन हे तुम्हाला दिलेलं आहे. इफ इट अटेन द व्हेलॉसिटी ऑफ 15 मीटर पर सेकंड आणि टाईम दिलेला आहे 5 सेकंदमध्ये. तर ॲक्सेलरेशन विचारलेलं आहे, डिस्प्लेसमेंट डिस्टन्स विचारलेलं आहे, कॅल्क्युलेट ॲक्सेलरेशन डिस्टन्स ट्रॅव्हल इन दॅट टाईम, हे सर्व तुम्हाला विचारलं आहे बघा. तर तुम्हाला इथं टाईम दिला आहे म्हटल्यानंतर त्यानुसार यू पण तुम्हाला माहिती आहे, व्ही पण माहिती आहे, तर लगेच तुम्ही न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, फर्स्ट लॉ ऑफ मोशन तुम्ही इथं लिहिणार आहात. न्यूटन्सचे हे फर्स्ट लॉ ऑफ मोशनचं इक्वेशन आहे. व्हॅल्यू पुटअप केलं, व्हीची व्हॅल्यू पुटअप करा, u0 आहे, ए काढायचं आहे, फाईंड करायचं आहे, टी तुम्हाला 5 दिलेलं आहे बघा, व्हॅल्यू पुटअप केली. 0 कट केल्यानंतर 5a येणार आहे बघा. 5 मल्टिप्लाय आहेत राईट साईडला, इकडे डिवाईड होतील लेफ्ट साईडला. मग डिवाईड केल्यानंतर 5ने 15ला डिवाईड केलं तर ॲन्सर तुमचं 5×3 आणि ॲक्सेलरेशन म्हटल्यानंतर मीटर पर सेकंड स्क्वेअर हे तुमच्या लक्षात आहेच युनिट. ओके, तर असंच तुम्ही बघा. आणखीन त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे, त्याच्यात दिला आहे क्वेश्चन विचारला आहे डिस्टन्स. तर आपल्याला डिस्टन्ससाठी पुन्हा s=ut+ असं तुम्हाला विचार करायला लागेल की थर्ड का नाही इक्वेशन तुम्ही यूज केलं. तर इथे मला टाईम महत्त्वाचा आहे, त्याच्यानुसार आपण s=ut+1/2at². थर्डमध्ये टाईम नाही दिलेला, म्हणून तुम्हाला सेकंड इक्वेशन न्यूटन्स लॉज ऑफ मोशनचं सेकंड इक्वेशन हे तुमचं आहे बळानो. आता लक्षात आलं असेल बघा तुमच्या. तर सेकंड इक्वेशन तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर s=ut+1/2at². व्हॅल्यू पुटअप करा, एस काढायचा आहे, u0 आहे, टी 5 आहे, a3 दिलेलं आहे, टी तुम्हाला 5 दिलेलं आहे बघा. 5चा स्क्वेअर 75 आणि 1/2. तर एस कट करणार तुम्ही 0, s=2ने डिवाईड केल्यानंतर बघा बाजूला मी डिव्हिजन दाखवलं आहे कसं, हाऊ टू डू. आणि मग तुम्ही आफ्टर सॉल्विंग किती येणार आहे, 37.5. एकदम सिम्पल आहे बघा, काहीच कठीण नाही. तर अशा रूपात तुम्हाला सॉल्व करायचे आहेत बघा. बघा आता आणखीन प्रॉब्लेम रीड करूया आपण. पेज नंबर 16वर या. अ मास ऑफ कॅनॉन इज 500 kg and it recoils with a speed 0.25 मीटर पर सेकंड. तर व्हॉट इज द मोमेंटम ऑफ द कॅनॉन. बघा एकदम सिम्पल आहे, काहीच कठीण नाही बळानो. तर कॅनॉन म्हणजे त्याला तोफ म्हणतात माहिती आहे. मास तुम्हाला दिलेला आहे, व्हेलॉसिटी दिलेलं आहे, मोमेंटम पी दिलेला आहे, p=mv हे तुम्हाला थेरीमध्ये शिकवलेलं आहे बघा. व्हॅल्यू याच्यामध्ये पुटअप करा आणि मल्टिप्लाय करून तुम्हाला डायरेक्ट 125 kg. बघा मोमेंटमचं युनिट काय आहे तर तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर सिम्पल फॉर्ममध्ये
युनिट कसं फॉलो करायचं तर मुलांनो एक ऑब्झर्व केलं तर बघा सिम्पल आहे. फॉर्म्युल्याकडे लक्ष द्या. मासचं युनिट आहे के आणि व्हेलॉसिटीचं युनिट आहे मीटर पर सेकंड. त्याच्यामुळे तसं तुम्ही लिहू शकता बघा. असं पाठबीट केल्यासारखं काय करू नका. आणि मग बाकी कॅल्क्युलेशन तुम्ही करताच 125 ते युनिट कसं आलं ते तुम्हाला आता ऐकवलं बघा. तर असेच आणखीन प्रॉब्लेम्स आहेत, बघूया आपण. बघा मुलांनो, पेज नंबर 16वर क्वेश्चन नंबर 2 हा आपण अगोदरच एक्झरसाईजमध्ये क्वेश्चन नंबर 7मध्ये पाहिलेला आपण सी पाहिलेलं बघा, बुलेट आणि प्लँक. तर तसंच आहे इथे, फक्त बुलेट आणि प्लँकच्या इथे 2 बॉल्स तुम्हाला दिलेले आहेत क्वेश्चनमध्ये. बघा 2 बॉल्स तुम्हाला दिले. क्वेश्चन रीड करतो, बाकीचं तुम्ही फटाफट मी सांगतो, तुमच्या लक्षात येईलच. तर 2 बॉल्स हॅव मासेस 50 ग्रॅम आणि 100 ग्रॅम. मगाशी केल्याप्रमाणेच 50ला तुम्ही 1000ने डिवाईड करणार आहात आणि मग 1 1 0 कट आणि 100 येतात खाली बघा डिनॉमिनेटरमध्ये. ते तुम्ही न्युमरेटरमध्ये नेताना 10⁻². 100 ग्रॅमचं पण तसंच 2 1 1 0 कट करा, म्हणजे तुम्हाला पुढे प्रॉब्लेम नाही होणार. तर 10⁻², म्हणजे पुढे तुम्ही कॅल्क्युलेशन करायला प्रॉब्लेम नाही. तुम्हाला असा प्रश्न पडेल की तिथे तुम्ही 2 2 0 का नाही कट केले तिथे, म्हणजे M2मध्ये. तर तो पुढे त्रास होईल म्हणून तुम्हाला प्लस मायनस करताना त्रास होईल म्हणून. आणि U1 तुम्हाला ते दिलेलं आहे बघा, इनिशियल व्हेलॉसिटी दोघांच्या 3 मीटर पर सेकंद आणि 1.5 मीटर पर सेकंद. बघा पुढे. आणि बघा मुलांनो, जस्ट काही ऑब्झर्व केलं तर काही सिम्पल फॉर्ममध्ये तुम्हाला त्यांनी दिलेलंच आहे आणि त्यानुसार तुम्ही फॉलो कराल. तर काय काय दिलं बघा, 3 मीटर पर सेकंद, 1.5 मीटर पर सेकंद हे तुम्हाला व्हॅल्यू दिलेले आहेत, ते तुम्ही पुटअप करत आहात. तर फायनल व्हेलॉसिटी तुम्हाला विचारलेलं आहे. V1 तुम्हाला 2.5 दिलं आहे, V2 तुम्हाला विचारलेलं आहे. त्यांनी काय विचारलं बघा, दे कोलाइड विथ इच अदर अँड आफ्टर कोलिजन द फर्स्ट बॉल मूव्ज विथ व्हेलॉसिटी 2.5. म्हणजे फायनल व्हेलॉसिटी दिलेलं आहे बघा. V1 हा तुमचा फायनल व्हेलॉसिटी 2.5 दिला आहे आणि U1 तुम्हाला इनिशियल व्हेलॉसिटी दिला आहे. आणि 1 जो आहे तो फर्स्ट बॉलसाठी घ्यायचा आणि 2 जो नंबर आहे म्हणजे V1 हा फर्स्ट बॉलसाठी आणि जो 2 नंबर आहे V2 हा सेकंड बॉलसाठी घ्यायचा आहे. डोंट फॉरगेट. तर तुमच्या लक्षात आलं असेल 2 बॉल आहेत असे वळणू. त्याचं मास इथं M1, ह्याचं M2 असं लक्षात आलं असेल तुमचं. ह्याचा स्पीड, इनिशियल स्पीड समजा U1 घेतला तर याचा U2 असेल. फायनल स्पीड याचा V1, त्याचा V2. आता तुमच्या जास्त लक्षात आलं असेल बघा. थेरीमध्ये पण मी तुम्हाला दाखवलेलं होतं बघा, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंट याच्यामध्ये. आणि मगासारखाच तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा आहे बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. तर M1 U1 प्लस M2 U2 इज इक्वल टू M1 V1 प्लस M2 V2. व्हॅल्यू पुटअप करा. आफ्टर पुटिंग व्हॅल्यू बघा, ही लेफ्ट साईड आहे, ही तुमची राईट साईड आहे, इथे इक्वल साईन आहे तुम्हाला दिलेलं, आलं लक्षात. आणि मग आफ्टर सॉल्विंग बघा, मगाशी सांगितल्याप्रमाणेच तुम्हाला सॉल्व करायचं आहे. तर तुम्ही सॉल्विंग केल्यानंतर प्रॉपर फॉर्ममध्ये केल्यानंतर तुमचा ॲन्सर येईल बघा. इथे काही कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे आणि त्यानुसार तुम्ही सिम्पल फॉर्ममध्ये तुम्ही करू शकता. V2 तुम्ही फाइंड करू शकता बघा लास्ट. तर V2 तुमचं किती आलं तर 1.75 मीटर पर सेकंद आले बघा. बघा मुलांनो, पुन्हा पेज नंबर 17मध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर क्वेश्चन नंबर 3 टेबल दिलेलं आहे आणि त्या टेबलच्या बेसवर आपल्याला काही प्रॉब्लेम सॉल्व करा. एकदम इझी आहे, काहीच कठीण नाही आहे. हे वाचायची गरज नाही. टेबल ओपन करा, मी तुमच्या लक्षात येईल. फटाफट आता मी सांगतो बघा. तर इथे U तुम्हाला काढायचं आहे, A तुम्हाला दिलेलं आहे, T तुम्हाला दिलेलं आहे, V तुम्हाला दिलेलं आहे बघा. सरळ तुम्हाला दिसतं बघा. त्यानुसार तुम्ही फॉर्म्युला पण त्यांनी दिलेला आहे, V इज इक्वल टू U प्लस AT. व्हॅल्यू पुटअप करा. आता सांगितल्याप्रमाणेच सर्व करायचं बघा. Vची व्हॅल्यू Uचं तुम्हाला काढायचं आहे. वी हॅव टू फाइंड आउट. 5 × 2 10 झालेलं बघा. ते मायनस करा लेफ्ट साईडला आणि उत्तर आलं बघा. सेकंड क्वेश्चनमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर U तुम्हाला माहिती आहे, A बघा दिलेलं आहे त्याने, T तुम्हाला दिलेलं आहे, आलं लक्षात. एकदम सिम्पल आहे बघा. ते सर्व दिले, S विचारलेलं आहे. त्यानुसार तुम्ही हा फॉर्म्युला यूज करून 5 × 3 व्हॅल्यू पुटअप करा. 2 6 जा डिवाईड करा, 3चा स्क्वेअर 9 आणि प्रॉपर फॉर्ममध्ये करून तुमचा ॲन्सर आलं बघा. एकदम सिम्पल आहे. फोर्थमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर U तुम्हाला दिलेलं आहे बघा. A तुम्हाला क्वेश्चन विचारलेलं आहे. जसं जे तुम्हाला दिले तसंच सरळचं सरळ मी लिहिलं आहे बघा. आणि त्यानुसार हे वरचा डेटा बघून तुम्हाला फॉर्म्युला पण त्यांनी दिलेला आहे, व्हॅल्यू फक्त पुटअप करायचं आहे. एकदम इझी आहे बघा. 2 9 जा 2 8 जा 16. A तुम्हाला विचारलेलं आहे बघा. त्यानुसार तुम्ही प्रॉपर फॉर्ममध्ये करा. 25 हे प्लस 28 आहे, लेफ्ट साईडला मायनस करा तुम्ही कॅल्क्युलेशन करून. 8 8 जा 64. आता ॲक्सेलरेशन म्हटल्यानंतर मीटर पर सेकंड स्क्वेअर हे त्याचं युनिट आहे बघा, माहिती आहे तुम्हाला. बघा आणखी U तुम्हाला माहिती आहे, A पण तुम्हाला दिलेलं आहे, S तुम्हाला काढायचं आहे बघा बाळांनो. V तुम्हाला दिलेलं आहे. फॉर्म्युला बघा, थर्ड इक्वेशन आहे तुमचं, V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS. व्हॅल्यू पुटअप करून तुम्ही सिम्पल फॉर्ममध्ये करू शकता बघा. आणि प्रॉपर फॉर्ममध्ये बघा 16 प्लस आहेत, लेफ्ट साईडला तुम्ही मायनस करणार आहात आणि आफ्टर मायनस केल्यानंतर बघा तुमचा 6ने डिवाईड करणं. 6 8 जा 48. त्याच्यानंतर आणखीन तुम्हाला दिले बघा. U तुम्हाला विचारलेलं आहे. ॲक्सेलरेशन A म्हणजे ॲक्सेलरेशन तुम्हाला दिलेलं आहे. युनिट बघा पाठ ठेवायचं आहे. युनिट तुमचा आपोआप पाठ होईल बघा. डिस्प्लेसमेंट तुम्हाला दिलेलं आहे, S दिलेलं आहे, V पण दिलेलं आहे.
ते न्यूटन्स थर्ड लॉ तुम्हाला इक्वेशन जे आहे ते तुम्हाला यूज करायचं आहे, व्हॅल्यू पुटअप करायचे आहेत बघा, पुटअप केले आहेत आणि तुमचा ॲन्सर फायनली येईल बघा. एकदम सिम्पल फॉर्ममध्ये, काहीच कठीण नाही बाळांनो. आणि अशा रूपात तुम्ही ते टॉपिक्स लिहून घेत चला बघा. व्हॅल्यू आता 84 आहेत, लेफ्ट साईडला मायनस होतील. आफ्टर मायनस केल्यानंतर बघा 16 आलं, 16चं स्क्वेअर रूट काढलं तर 4 आलं. मीटर पर सेकंड हे तुम्हाला युनिट टर्म माहितीच आहे. ओके, तर अशा रूपात सिम्पल फॉर्ममध्ये प्रॉब्लेम क्लिअर झाली बघा. ओके, थँक्स.